अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। एक कठोर स्वामी भक्त आपल्या स्वामीशी म्हणते, हल्ली मी कोणाशी भांडत नाही स्वामी, दुःख माझ्या कोणापुढे मांडत देखील नाही स्वामी, झाल्या वेदना अनावर तरी मनावर मी घेत नाही स्वामी, चुकला कोणी कितीही दोष त्याला मी देत नाही स्वामी, सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी झुकत नाही स्वामी, जोडावे लागतील हात इतकेही मी कधी चुकत नाही स्वामी, ओळखता येतो कावा मलाही पण निशाणा मी कधीच साधत नाही स्वामी, वास्तवाशी जुळली नाळ माझी स्वप्नांचे इमले मी कधी बी बांधत नाही। सांगून फार झाले, ऐकून फार झाले, चर्चेमधील मुद्दे सारे फरार झाले, मी सत्यमार्ग जेव्हा संगतीला जगाला मारावयास मजला शत्रू तयार झाले, विश्वास ठेवला मी होता कधी ज्यांवर पाठीतात माझ्या त्यांचेच वार झाले, गेल्या इथे तयांनी बघ कित्रीला फुलांच्या तेव्हा कुठे फुलांचे गंधित हार झाले, मी सोसले उन्हाळे अपमानान सुकेचे सारेच शब्द म्हणून हे धारावर झाले। माऊली सांगतात, काही लोकांचं किती छान असतं ना, आपल्या वाटेला तेव्हा बोलायचं, वाटेल तेव्हा टाळायचं, वाटेल तेव्हा जवळ यायचं, वाटेल तेव्हा दूर लोटायचं, वाटेल तेव्हा प्रेम आहे म्हणायचं, वाटेल तेव्हा प्रेम नाकारायचं, वाटेल तेव्हा हात धरायचा, वाटेल तेव्हा साथ सोडायची, फिकिरीच नाही कशाची, कोणाच्या अश्रूची, कोणाच्या भावनांची, कोणाच्या अपेक्षांची, कोणाच्या अस्तित्वांची आणि कोणाच्या जीवाचीही। माऊली सांगतात, मरता केव्हाही येतं पण तुम्हाला जगता आलं पाहिजे, सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे, रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तव्य उजळता हे तुम्हाला आलंच पाहिजे, रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आलीच पाहिजे, यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे, मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन हे तुम्हाला जगता आलंच पाहिजे, पाप काय कसंही करता येतं पण पुण्य हे तुम्हाला करता आलंच पाहिजे, ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता देखील तुम्हाला आलं पाहिजे, ठेच जीवनात लागतेच सहन करता देखील आलं पाहिजे, मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे, शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे, कशाला बळी न पडता तुम्हाला आनंदी जीवन हे जगता आलंच पाहिजे, जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता तुम्हाला आलीच पाहिजे, हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता हे तुम्हाला आलंच पाहिजे, आयुष्य खूप खूप सुंदर आहे भरपूर जगता हे तुम्हाला आलंच पाहिजे। माऊलीने खूप छान आपल्याला हे सांगितले आहे। कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये, चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगले देखील तुम्ही वागू नये, कोणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये, नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये, गोड बोलणे गोड वागणे कोणास अवघड वाटू नये, जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे ठेवूच नये, सहजच विसरून जावे सारे झल मनात जपू नये, नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये, हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे, आपले नाव दुसऱ्यांच्या ओटी राहील इतकेच आपण करून जावे। माऊली सांगतात, जन्म दुसऱ्यांनी दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवले, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसरेच घालणार, मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार, तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच असतं। दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात, धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात, किती विचित्र आहे ना। तुम्हाला पटत असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे बरोबर ना, पण जखम झाली की रक्त येतं हे देखील बरोबर ना, आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय
दुखावले की डोळ्यातून पाणी येते, हे देखील सत्य आहे. जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात. मृत्यूनंतर हेच कडू सत्य आहे. आज आपल्याला माऊली सांगतात, तरुणपणी वाईट दिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हे ज्याचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या तुम्ही, बाकी नशिबावर तुम्ही आणि स्वामींवरती सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचे की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो. स्वतःची काळजी घ्या तुम्ही. धडा तर लहान मुलाकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय ना की कोणी फोटो काढणारा पण नाही. सेल्फी काढावी लागते, ज्याला लोक फॅशन समजतात. माऊली सांगतात, अहंकार हा काटकोनासारखा नेहमी ताठपणे उभा राहणारा असतो. दुःख हे विशाल कोणासारखे नेहमी आकाशाकडे बघणारे असते. नम्रता ही लघु कोणासारखी साऱ्यांचा आदर करणारी असते. आयुष्य हे विक्रोणासारखे 3 अवस्था दर्शवणारे असते. परिवार हा चौकोनासारखा हाती घेऊन चालणारा असतो. जीवन हे वर्तुळासारखे स्वप्नांभोवती फिरणारे असते. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मनशक्ती कधी ती तुम्हाला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवेल, किंवा मन रुसलं तर अधिक काडीही उचलता येणार नाही. मनाने ठरविले तर सापाची दोरी समजून वर चढून जाता येतं, आणि कधी दोरीचा साप करून ते तुम्हाला भयचकित करतं. मनाच्या खेळामुळे उद्यानाचा जागी उकरिंडा दिसून लागेल, आणि साक्षात ईश्वर सामोरे आले तरी तिथे दगडी तुम्हाला मूर्तीच दिसेल. म्हणून तुमची मनशक्ती खूप महत्त्वाची आहे. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांचे तुम्ही मनापासून आभार माना, कारण तुम्हाला मानसिक रूपाने सक्षम बनवण्यात त्यांचंच योगदान असतं. ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांचे सुद्धा आभार माना राहा. त्यांनीच तुम्हाला शहाणे व्हायला शिकवलं. ज्यांनी तुम्हाला नाकार दिला त्यांना सुद्धा धन्यवाद द्या, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालात. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना ठेवा, कारण तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा तेथूनच मिळाली आहे. जे तुमचे पाय ओढतात त्यांच्या प्रती कृतज्ञ राहा, कारण त्यांनी तुम्हाला मजबूतीने पाय रोखणे शिकवलंय. चांगल्या माणसाची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते वाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. खूप गोड बोलणारी, अतिनम्रतापणा दाखवणारी, पाया पडणारी, धोकादायी स्तुती करणारी, अति सत्कार करणारी अशा लोकांपासून तुम्ही दूर. जीवन साक्षात महोत्सव असतं म्हणे भक्ता. आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत भक्ता. प्रत्येक श्वास घेताना असमतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं? परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलेलं आहे. अंतमरणातल्या वाणीवर तो सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होतं. माऊली सांगतात, भौतिक सौख्य इतका मोठा शब्दही वापरायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे, किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तींशी गप्पा गोष्टी केल्याशिवाय चैनच पडत नाही. प्रत्येकाच्या वर्तीनुसार त्याचं हरवणं, सापडणं, हुरहुर वाटणं हे सगळं भावविश्व स्वतंत्र असतं. ह्या अनंत प्रवासात कितीतरी मित्र भेटतात. ह्या माणसाविषयी मी जगू शकणार नाही असं वाटायला लावणारी अनेक माणसं एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात. जगावं असं काहीतरी एक आहे असं वाटायला लावतात. काही जणांना एका ठराविक हॉटेलमधलं जेवण आवडतं. नंतर अतपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात. म्हणजे समजून या, आपण त्याच ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसाच्या स्वभावाच्या बाबतीतही घडत असतं. स्वतःच्या सावलीवर जो भाळा तो फसला. माऊली सांगतात,
अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो ना, त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊन याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाला तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. तुम्ही लक्षात ठेवा. वंचना, आत्मवंचना म्हणतात ही ह्यामुळेच दोन माणसं घायाळ होतात. दडपाशीहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दडपाशीही करणारा सुद्धा एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवीत सुटतो, दुसरा दाखवत नाही. एवढाच परका. पण त्यात गंमत अशी की जो उघडपणे दर्शवतो नाही तो कायम आपल्या हात धास्तवलेलाच असतो. माऊली सांगतात, आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या संवादात येणार यावर त्याचं अस्तित्व ठरतं. याची प्रतिष्ठा अवलंबून असते. किती छान माऊलीने आपल्याला समजून सांगितले आहेत. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, अंघोळ, दुपारचं जेवण यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच्या भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायचीच असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनाचं तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं. ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतात, गीतकाराला चाल आणि नर्तकाला पद्यस्य, शास्त्रज्ञाला शोध, साध्यसुद्धा सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहीत रूपांतर कसं करायचं हेही मनच आपल्याला शिकवतं. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.